Hello students, we are continuing with the chapter that is units and measurements. Up till now we have covered the last point as a parallax method and the method which is used to measure long distances as well as short distances. Okay, so a simple parallax method जे आहे ह्या parallax मेथडचा वापर अतिशय सिंपल आहे. याच्यामध्ये फारसं काही किचकट असं नाही आहे. खूप सिंपल अशी ही मेथड आहे की ज्या मेथडचा वापर आपण दोन प्लॅनेट्समधलं अंतर किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर हे वेगळ्या प्रकारचे अंतर मोजण्यासाठी आपण करतो. त्यानंतर मी तुम्हाला एक सगळ्या लेंथवाईज डायमेन्शनचा चार्ट दिलेला आहे. म्हणजे नॅनोमीटर म्हणजे काय किंवा सेंटीमीटर मिलीमीटर यांचे कन्व्हर्जन्स कसे आहेत, एरिया वाईज तुम्हाला चार्ट दिलेला आहे. हे सगळे तुम्हाला काय करायचे आहेत नोटबुकमध्ये ॲज अ नोट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. Okay, so moving ahead with the after the point measurement of small and large distances, we are at the point now measurement of mass. So come to the point 1.4 into the syllabus and we are starting with the measurement of mass. So coming to the point measurement of mass, पुस्तकात काय दिलेलं आहे आपल्याला बघूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. Since 1899, so this is the year 1899, a kilogram was a mass of a shiny piece of platinum iridium alloy kept in a special glass case in International Bureau of Weight and Measures. आणि हे जे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्स आहे हे लोकेटेड आहे पॅरिसमध्ये. ओके, पॅरिस म्हणजे फ्रान्स या देशामध्ये. So this definition of mass has been modified on 20th May 2019. आता रिसेंटलीच हे जे मास आहे ह्याला थोडं मॉडिफाय केलेलं आहे. सो 1889 पासून हा जो छोटासा एक शायनी पीस आहे प्लॅटिनम इराडियम ऑलायचा जो त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याचं जे वजन आहे ते एक स्टँडर्ड 1 kg म्हणून संपूर्ण जगामध्ये वापरलं जायचं अगदी 20 मे 2019 पर्यंत. पण त्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. आता हे बदल करण्यामागचं कारण असं आहे की तिथं काय दिलं आहे बघा, द प्लॅटिनम इराडियम पीस सीम टू पिकअप मायक्रो पार्टिकल्स ऑफ डर्ट अँड इट्स ऑल्सो अफेक्टेड बाय ॲटमॉस्फिअर कॉझिंग इट्स मास चेंज. सो काय होत होतं, तो जो पीस ठेवलेला आहे त्याच्यामध्ये धुळीचे पार्टिकल, छोटे छोटे डर्ट पार्टिकल्स हे कॅप्चर करण्याची किंवा चिकटून घेण्याची टेंडन्सी वाढत होती. आणि त्यासोबतच जे ॲटमॉस्फेरिक चेंजेस होत आहेत, ॲटमॉस्फेरिक चेंजेस म्हणजे काय तर टेम्परेचर वाढत आहे, कमी जास्त होत आहे, इवन ग्लोबल वॉर्मिंगसारखी सिच्युएशन आता आलेली आहे. सो हे वेगवेगळे टेम्परेचरमधले बदल्स आहेत, ॲटमॉस्फेरिक बदल आहेत. ह्या बदलांच्यामुळं काय होतं आहे तर त्याच्यामध्ये चेंज व्हायला लागला आहे. म्हणून आता 20 मे 2019 नंतर ह्या इराडियम प्लॅटिनम ॲलॉयला एक स्टँडर्ड मास न मानता आता 1 किलो जे वजन आहे ते एका इलेक्ट्रिक करंटच्या स्वरूपात आपण कॅल्क्युलेट करतो. आता इलेक्ट्रिक करंटच्या स्वरूपात म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतो बघा, ते पण आपल्याला तर एक्सप्लेनेशन पूर्ण दिलेलं आहे व्यवस्थित. आपल्याला हे माहिती आहे की आपण इलेक्ट्रिक करंटचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेट्स प्रोड्यूस करू शकतो. आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहेत ह्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काही मॅग्नेटिक मटेरियल्स हे उचलण्यासाठी किंवा लिफ्टिंग प्रोसेससाठी ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे नेमकं काय असतं बघा, ही एक लोखंडाची अशी प्लेट असते आणि ह्या प्लेटमध्ये एक इलेक्ट्रिक करंट जनरेट केलेला असतो. बघा, ज्यावेळी याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सप्लाय केला जाईल त्यावेळी ह्या लोखंडी प्लेटचं रूपांतर होतं टेम्पररी इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये. आणि हा काय करेल, जे स्क्रॅप असेल किंवा जे काही मॅग्नेटिक मटेरियल्स असतील त्यांना तो काय घेईल, चिकटून असं उचलून घेईल. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी त्याला नेऊन टाकायचं आहे त्या ठिकाणी तिथं घेऊन गेल्यानंतर मग काय केलं जातं तर त्यातला करंट हा काढून घेतला जातो किंवा झिरो केला जातो. अशा वेळेस काय होतं, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटचं रूपांतर पुन्हा त्या लोखंडी एका प्लेटमध्ये होतं आणि त्याला चिकटलेले सगळे लोखंडाचे जे वस्तू असतील त्या तिथून खाली पडतात. सो अशा प्रकारे इंडस्ट्रीमध्ये हा इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर केला जातो. मग ह्या इलेक्ट्रिक करंटचा वापर करून आपण एक नवीन डेफिनेशन ऑफ किलोग्राम मास कशा पद्धतीची तयार केलेली आहे बघा. सो इथं तुम्हाला डेफिनेशन बघायची आहे बुकमध्ये.
Thus, the kilogram mass can be described in terms of the amount of current which has to be passed through the electromagnet so that it can pull down one side of an extremely sensitive balance to balance other side which hold a standard of 1 kg mass. खूप इंटरेस्टिंग पॉईंट दिला आहे बघा. दिस इज द लेटेस्ट अँड न्यू डेफिनेशन ऑफ 1 kg ऑफ मास. थोडंसं आपण एक्सप्लेन करूया बघा कशा पद्धतीने हे काम करत आहे. सो आता आपण बघतोय की इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करून आणि करंटच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही 1 kg ऑफ मास जो एक स्टँडर्ड मास या ठिकाणी एका तराजूमध्ये एका बाजूला ठेवलेला आहे, याच्यावरून तुम्ही करंटच्या भाषेमध्ये 1 kg ऑफ मासची डेफिनेशन कशी तयार करू शकता. ओके, आता ह्यात इथं कशा पद्धतीने केलेलं आहे बघा की हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे हा काय करणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट ज्या वेळेस तुम्ही यातून करंट पास कराल, ज्या वेळेला करंट पास होईल, करंट पास झाल्यानंतर ह्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये होणार आहे, ज्याला आपण ह्या फिजिक्सच्या भाषेमध्ये कोर असं म्हणतो. याचं रूपांतर होईल इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेट काय करेल तर हे जे वेट आहे, हा जो तराजू तुम्हाला दिसतो, ह्या तराजूमध्ये एका बाजूला जी 1 kg वेट ठेवलेला आहे त्याला हा अशा हॉरिझॉन्टल पद्धतीने काय करेल तर त्याला हा बॅलन्स करेल. ठीक आहे, हा असा बॅलन्स करेल. आता ज्या वेळेस तुम्ही काही करंट समजा पास केला आहे, याच्यामध्ये 10 अँपियर किंवा 20 अँपियर असा करंट तुम्ही पास केलेला आहे. सो अशा कुठल्या तरी करंटच्या व्हॅल्यूला काय होणार आहे की हा जो तराजू आहे तो काय होईल, अशा प्रकारे बॅलन्स होईल. ज्या ॲम्पियरला किंवा ज्या करंटच्या किमतीला हा जो तराजू आहे तो बॅलन्स होतो, ती जी किंमत आहे बॅलन्स होण्याची, ती किंमत ती आपण म्हणू शकतो की दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट विच इज इन टर्म्स ऑफ 1 kg ऑफ मास. किंवा तुम्हाला ही करंटची व्हॅल्यू मासची एक नवीन डेफिनेशन तुम्हाला देते. सो अशा पद्धतीने आपण मेजरमेंट ऑफ मास करतो. त्यानंतर अजून एक मेथड आहे, ती पण आपण बघूया पुस्तकात दिलेली. बघा अजून एक मेथड काय सांगितलेली आहे. वाईल डिलिंग विथ द मास ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स kg इज नॉट an inconvenience unit, therefore their mass is measured in atomic mass unit. जर किलो आणि ग्रॅममधल्या वस्तू तुम्हाला मोजायच्या असतील तर किलोग्रॅम किंवा ग्रॅम इथंपर्यंत ठीक आहे. पण समजा तुम्हाला ॲटम्सचा मास मोजायचा आहे, इलेक्ट्रॉनचा मास किंवा प्रोटॉनचा मास किंवा न्यूट्रॉनचा मास, ह्यांची जर तुम्हाला मेजरमेंट करायची आहे तर तुम्हाला त्यांना तराजूमध्ये ठेवता येईल का, नाही, इट इज नॉट पॉसिबल. बरोबर. मग आपल्याला अशा छोट्या छोट्या अतिशय बारीक असणाऱ्या वस्तूंचं वजन किंवा मास मग कसं मोजता येईल, तर त्यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारचे मेथड वापरतो, त्याला म्हणतात ॲटॉमिक मास युनिट. इट विल बी इझी टू कम्पेअर मास ऑफ एनी ॲटम इन टर्म्स ऑफ मास ऑफ सम स्टँडर्ड ॲटम विच हॅज बीन डिसाइडेड इंटरनॅशनली टू बी कार्बन 12 ॲटम, जे C12 atom. The 1/12 mass of an unexcited atom of C12 is called as atomic mass unit. आता इथं इंटरनॅशनली काय ॲक्सेप्ट केलेलं आहे बघा. आपण आत्तापर्यंत केमिस्ट्रीमध्ये जो पिरियडिक टेबल शिकलो आहे, त्या पिरियडिक टेबलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात इलेमेंट्स आहेत. मग आता प्रत्येक इलेमेंटचं मास जर आपण मेजर करायचं म्हटलं तर kg ग्रॅममध्ये ते काही पॉसिबल नाही आहे, kg आणि ग्रॅममध्ये मेजर करणं शक्य नाही आहे. मग आपण काय करू शकतो तर त्याच टेबलमधला एक कुठला तरी इलेमेंट घ्या, जो इंटरनॅशनली कार्बन इलेमेंट घेतलेला आहे C12, आणि त्या कार्बन इलेमेंटचा किंवा त्याचा जो ॲटॉमिक मास आहे त्याच्या स्वरूपात किंवा त्याच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही बाकीच्या ॲटम्स ज्या आहेत, ज्याच्यामध्ये पोटॅशियम असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, जे कुठले असतील तर ह्यांचे तुम्ही कंपॅरेटिव्ह मास जे आहे ते तुम्ही मेजर करू शकता. आणि त्यासाठी जे युनिट इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केलेलं आहे ते काय आहे, ॲटॉमिक मास युनिट. सो मेजरमेंट ऑफ मासमधून तुम्हाला काय समजलं. पहिली गोष्ट म्हणजे प्लॅटिनम इरॅडियम अलायचा जो एक छोटासा स्फेरिकल बॉल ठेवलेला होता, त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरमुळे वातावरणामुळे चेंजेस होत असल्याने त्याचा ॲक्सेप्टन्स आपण कमी केला. त्यानंतर नवीन दृष्टिकोनातून आपण काय केलं की 20 मे 2019 नंतर आपण
जो 1 kg ऑफ मास आहे त्याला इलेक्ट्रिक करंटच्या डेफिनेशनमध्ये आपण मोजण्याचा प्रयत्न केला आणि ती डेफिनेशन पण तुम्हाला मी आता सांगितलेली आहे की ती या ठिकाणी तुम्हाला पुस्तकात दिलेली पण आहे. त्यानंतर समजा अतिशय लहान किंवा अतिशय मायक्रोस्कोपिक अशा वस्तूंचं जर तुम्हाला मास मेजर करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मास ऑफ इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन ऑर प्रोटॉन, इन दॅट केस यू कॅन यूज द ॲटॉमिक मास युनिट फॉर द मेजरमेंट. एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय असतं, किती असतं ते पण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातो आहे. दिस इज 1.5 मेजरमेंट ऑफ टाईम. आता वेळ मोजण्यासाठी स्टँडर्ड कशा प्रकारे वापरलं जातं बघा. वेअर ॲट द पॉईंट मेजरमेंट ऑफ टाईम द SI युनिट ऑफ टाईम इज सेकंड. लक्षात ठेवा, दिस इज द SI युनिट ऑफ सेकंड. For many years, duration of one mean solar day was considered as a reference. A mean solar day is the average time interval from 1 noon to next noon. 1 noon to next noon म्हणजे काय, आज दुपारपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, याला आपण एक दिवस कन्सिडर केला. जसं की आपण म्हणतो की आज सकाळी 12 वाजता किंवा दुपारी 12 वाजता पासून ते उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत. ओके, आणि ज्यावेळी तो ॲव्हरेज टाईम कॅल्क्युलेट केला गेला, ॲव्हरेज ड्युरेशन कॅल्क्युलेट केलं गेलं, इट वॉज अराउंड 24 आवर्स. ते किती होतं, 24 आवर्स होतं. मग आपण सेकंड हा जो टायमिंग घेतलेला आहे त्याप्रमाणे 24 आवर्सचे सेकंड किती होतात, किंवा हा जो सेकंड युनिट डिराईव्ह केलेला आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे बघा. सो पहिल्यांदा तुम्ही काय कन्सिडर केलं, एक मीन सोलार डे कन्सिडर केला. म्हणजे वर्षभरातला असा कुठलाही दिवस की ज्या दिवशी पूर्णपणे लख्खा असा सूर्यप्रकाश अवेलेबल असेल आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी 12पर्यंत तुम्ही टाईम मेजर करून बघितला, किती वेळ होतो बघितला, तर तो इट वॉज अराउंड 24 आवर्स असं काहीतरी तुम्हाला मिळालं. त्यानंतर पुढं काय दिलं बघा, अँड each minute 60 seconds, thus the mean solar day 24 hours is equal to 24 into 60 into 60, it is 86,400 seconds. Accordingly, a second was defined as 1/86,400. या पद्धतीने 1 सेकंड ह्याची डेफिनेशन तयार केली गेली. सो 1 सेकंड म्हणजे काय, तर 1/86,400 अशा प्रकारे ह्याला डिवाईड केलं गेलं आणि ह्याला आपण 1 सेकंड असं स्टँडर्ड मानलं गेलं. पण ह्यामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. तो कशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे बघा. इट वॉज लेटर ऑब्झर्व्ड दॅट द लेंथ ऑफ सोलार डे व्हेरीज ग्रॅज्युअली ड्यू टू ग्रॅज्युअल स्लोईंग डाऊन ऑफ अर्थ रोटेशन. काय होतं, जसं जसं पृथ्वीचं रोटेशन स्लो डाऊन होत जाईल, किंवा आपल्याला हेही माहिती आहे की वर्षभरातले सगळे दिवस हे समान नसतात किंवा त्याच्यामध्ये थोडासा का होईना बदल असतो. त्यामुळं आपल्याला एक स्टँडर्ड आणि नॉन वेरिंग कॉन्स्टंटची गरज होती. म्हणजेच काय, तर ही जी वेळ आहे, द टाईम, हा जो टाईम आहे हा इतर कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून न राहता तो कसा राहावा, एकदम कॉन्स्टंट राहावा, अजिबात व्हेरी न होणारा. मग ह्यासाठी करायचं काय, तर आता ही कन्सेप्ट न वापरता, एक मीन सोलार डेची कन्सेप्ट न वापरता नवीन कन्सेप्ट वापरली गेली. ती नवीन कन्सेप्ट काय आहे बघा, सीसियम ॲटॉमिक क्लॉक. हे काय आहे, सीसियम ॲटॉमिक क्लॉक. अ सेकंड इज टेकन ॲज टाईम नीडेड फॉर 19192631770 vibrations of radiation wave, that is radiation means wave, emitted during the transition between two hyperfine states of cesium-133 atom. काय आहे समजून घ्या बरं का. डेफिनेशन काय सांगितली बघा, वाचल्यानंतर पटकन क्लिक होतं असं नाही. सो सीसियम ॲटॉमिक क्लॉक हा जो वापरला गेलेला आहे, तर सीसियम जो ॲटम असतो तो सीसीएस ॲटम असतो, त्याचं आहे केमिस्ट्रीमध्ये CS-133. ओके, हा CS-133 ॲटम आहे. मग हा जो आहे
याच्यापासून ज्या रेडिएशन्स निघत आहेत म्हणजे ज्या वेव्ह निघत आहेत त्या वेव्हमध्ये व्हायब्रेशन्स प्रेझेंट आहेत. मग ह्या CCM क्लॉकला व्हायब्रेट होण्यासाठी किंवा त्याचे किती व्हायब्रेशन बघा, हा आकडा तुम्हाला वाचतो दे का बघा, 9192631770 एवढे व्हायब्रेशन्स होण्यासाठी जो लागणारा टाईम आहे त्या टाईमला तुम्ही इथे कन्सिडर केलेलं आहे 1 सेकंड अँड दिस इज टेकन ॲज अ स्टँडर्ड टाईम टुडे. ह्याचं कारण काय माहिती आहे का, CCM ॲटम जो आहे त्याचं व्हायब्रेशन जे आहेत हे व्हायब्रेशन नेहमी हे असे कॉन्स्टंट राहतात, ते अजिबात चेंज होत नाहीत. पण तुम्ही मीन सोलार डे घेऊन काय होत होतं, त्याच्यामध्ये सतत बदल होत जात होता. बरोबर आहे. सो लक्षात आलं टाईमची डेफिनेशन काय आहे. 1 सेकंडची ही जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय सांगते बघा. 1 सेकंड इज द टाईम रिक्वायर्ड फॉर 9192631770 vibrations of radiation wave emitted during transition between two hyperfine states of cesium-133 atom. याप्रमाणे ही 1 सेकंडची डेफिनेशन आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो इन्स्टेड ऑफ 1 मीन सोलार डे द डेफिनेशन ऑफ सेकंड हॅज बीन कन्सिडर्ड ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड बाय CCM ॲटम. मी तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड करतो आहे की ज्या टेबलमध्ये जगामध्ये सगळ्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज वापरल्या जातात ह्या फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या स्टँडर्ड बेसिसवरती डिफाईन केलेल्या आहेत त्याचा एक नवीन टेबल मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तो टेबल सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे आपल्या नोट्समध्ये. यामध्ये सगळ्या फंडामेंटल बेसिक क्वांटिटीजचे काय असतील डेफिनेशन्स असतील. खूप इंटरेस्टिंग आहे बघा. इथे बघा ह्या सगळ्या बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यांचे नावं दिलेले आहेत, त्यानंतर सिम्बॉल दिलेलं आहे, हे क्वांटिटी आहे आणि प्रत्येक क्वांटिटीची ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे डेफिनेशन दिलेले आहे. सो तुम्ही इथं मासचे डेफिनेशन इन टर्म्स ऑफ दॅट प्लॅटिनम इरॅडियम अलॉय तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. सो ह्या पद्धतीने टाईम म्हणा, इलेक्ट्रिक करंट किंवा थर्मोडायनॅमिक टेम्परेचर ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, या तुम्हाला नोट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे. आता ही जी मासची डेफिनेशन आहे ती मात्र बदललेली आहे, चेंज झालेली आहे, त्याबद्दल आत्ताच आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही हे काय करायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये इन द फॉर्म ऑफ नोट्स तुम्हाला हे नोट डाऊन करायचं आहे. हे अजून 2 क्वांटिटी आहेत, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी, ज्याचं युनिट असतं कॅन्डेला. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय बघा, तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर आता तुम्हाला नवीन नवीन LED बल्ब बघायला मिळतात बघा. हे LED बल्ब जे असतात ते काही 5 वॅटचे असतात, काही 10 वॅटचे असतात, काही 18 वॅटचे असतात आणि प्रत्येकाची प्रकाश देण्याची क्षमता म्हणजे प्रत्येकाची प्रकाशाची तीव्रता ही वेगवेगळी असते. मग ही जी प्रकाशाची तीव्रता आहे ही तीव्रता तुम्ही कशी मोजणार. एक छोटासा 0 बल्ब असतो तो फार कमी प्रकाश देतो आणि आपल्या घरामध्ये असणारा एखादा 18 वॅटचा LED तो खूप प्रकाश देतो. याचा अर्थ काय, 18 वॅटचा LED जो आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी ती ह्या 0 बल्बपेक्षा कशी आहे जास्त आहे. पण ती कितीनं जास्त आहे आणि कशी जास्त आहे, किंवा तुम्हाला एखादा बल्ब मॅन्युफॅक्चर करायचा असेल ऑन द बेसिस ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी, तो तुम्ही कसा मॅन्युफॅक्चरिंग करणार, त्यासाठी युनिट काय वापरणार, तर त्यासाठी हे ल्युमिनस इंटेन्सिटी युनिट वापरलं जातं. ज्या युनिटचा वापर करून काय करता येतं की तुम्हाला जो हवा असणारा बल्ब आहे किंवा जो LED आहे ती तुम्हाला मॅन्युफॅक्चर करता येतं. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स याबद्दल पण इथं सांगितलेलं आहे, हे तुम्हाला नोटबुकमध्ये काय करायचं आहे नोट डाऊन करायचं आहे इन द फॉर्म ऑफ नोट्स. ओके. दिस इज ऑल अबाउट द फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याचे स्टँडर्ड कसे कन्सिडर केले जातात याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. आता मी ह्या चॅप्टरमधला एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे त्या पॉईंटकडे जातो आहे. त्याचं नाव आहे दिस इज 1.6. इट इज डायमेन्शन्स and dimensional analysis. विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा पॉईंट हा खूप लक्ष देऊन अतिशय व्यवस्थित करायचा आहे, कारण ह्याचा CET इम्पॉर्टन्स खूप आहे.
ह्या डायमेन्शनल ॲनालायसिसवरती हमखास CETला प्रश्न विचारला जातो, नीटला विचारला जातो, JEEला पण विचारला जातो. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लाईक CET, नीट अँड JEE, दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट, डायमेन्शनल ॲनालायसिस. आणि हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला अतिशय साध्या सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला कळेल की व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालायसिस. ओके. सो सगळ्यात सुरुवातीला आपण बघितलं की ज्या फिजिकल क्वांटिटी असतात, जशामध्ये वेट आहे किंवा लेंथ आहे, टेम्परेचर आहे, मास आहे, टाईम आहे, हे सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीजमध्ये डिफरन्शिएट केलेले आहेत. बरोबर आहे. सो काहींना म्हटलेलं आपण फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज आणि काही क्वांटिटीजना काय म्हटलं, डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज कशा आहेत, ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी इतर कुणावरतीही अवलंबून नसतात, पण डिराइव्ड क्वांटिटी ज्या आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीजवरती अवलंबून असतात त्यांच्या मेजरमेंटसाठी. ओके. सो आता आपण सुरुवात करूया की डायमेन्शन्स म्हणजे काय आणि डायमेन्शनल ॲनालायसिस म्हणजे काय. सो त्यासाठी बेसिकली पहिल्यांदा आपल्याला काही बेसिक क्वांटिटीज आपण रिप्रेझेंट करतो विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल. त्या क्वांटिटीज काय आहेत बघा आणि त्या तुम्हाला नोट पण करायचे आहेत, नोट पण करून घ्या. ज्या बेसिक क्वांटिटीज आहेत, मी म्हणतो त्यांना बेसिक क्वांटिटीज. ओके. काय काय आहेत बेसिक क्वांटिटीज, त्याच्यामध्ये आहे कॅपिटल L, हे कशासाठी वापरतात, लेंथसाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅपिटल M, ही कशासाठी, माससाठी. ह्या क्वांटिटी लक्षात ठेवायच्यात बरं का तुम्हाला, माससाठी. त्यानंतर कॅपिटल T, हे टाईमसाठी, कॅपिटल T फॉर टाईम. देन कॅपिटल K फॉर टेम्परेचर, केल्विन डिग्री सेल्सिअस माहिती आहे की नाही तुम्हाला. सो त्यातला हा कॅपिटल K आहे. त्यानंतर अजून काही क्वांटिटीज आहेत. I फॉर करंट, ही कशासाठी, करंटसाठी, I ही क्वांटिटी. आणि C ही क्वांटिटी आहे ती कॅन्डेलामधून आलेली आहे. C इज फॉर लुमिनस इंटेन्सिटी. आता जे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं ते लुमिनस इंटेन्सिटी. आणि त्यासोबतच अमाऊंट ऑफ मास दाखवण्यासाठी, अमाऊंट ऑफ मास कन्सिडर करण्यासाठी जी क्वांटिटी वापरली जाते, एक मिनिट, नवीनच घेतो. अमाऊंट ऑफ मास जो असतो तो अमाऊंट ऑफ माससाठी आपण वापरतो मोल ही क्वांटिटी, त्याला काय म्हटलं जातं, मोल. सो हे लक्षात ठेवायचं बरं का तुम्हाला. सो काय काय बघितलं बघा आपण. लेंथसाठी तुम्ही कॅपिटल L बघितलं, माससाठी कॅपिटल M बघितलं, त्यानंतर टाईमसाठी कॅपिटल T, ही आपण बेसिक क्वांटिटी घेतो, याला आपण म्हणायचं आहे बेसिक क्वांटिटीज. त्यानंतर K फॉर टेम्परेचर, I फॉर करंट, C फॉर लुमिनस इंटेन्सिटी अँड मोल फॉर मेजरमेंट ऑफ अमाऊंट ऑफ मास, म्हणजे किती आहे, कमी आहे, जास्त आहे, थोडा आहे, भरपूर आहे, ती क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण मोल हे कन्सिडर करतो. आता येऊया आपण डेफिनेशनकडे आणि कशा पद्धतीनं डायमेन्शनल ॲनालायसिस केला जातो ते बघूया. पहिल्यांदा आपण येऊया डेफिनेशन ऑफ डायमेन्शन्स. इथे बघा डायमेन्शनचे डेफिनेशन काय. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स must be raised in order to obtain the unit of given physical quantities. डायमेन्शन्स, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स म्हणजे काय असतं बघा. एखाद्या फंडामेंटल क्वांटिटीजला, फॉर एक्झाम्पल इथं खाली बघा फोर्स दाखवले, फोर्सबद्दल काय लिहिलं आहे, m⁻1, l⁻1, t⁻². सो फोर्स ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, ह्या फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी हे जे मास, त्यानंतर लेंथ आणि टाईम, हे ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या डोक्यावरती तुम्ही कोणता अंक लिहायचा,
त्याची पॉवर किती घ्यायची. इथं पॉवर 1 आहे, इथं 1 आहे, इथं -2 आहे. हे जे पॉवर घेणं आहे रेज, इथं काय म्हटलं आहे बघा, क्वांटिटी आर द पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. मग हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत ह्यांची पॉवर किती घ्यायची, ह्या पॉवर घेऊन अशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट करणं, याला आपण काय म्हणतो, त्या फंडामेंटल किंवा त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे जे स्पीडचं दिलेलं आहे m⁻0, l⁻1, t⁻−1 हे आहे स्पीडचं डायमेन्शन्स. त्याप्रकारे टेम्परेचर ग्रेडियंटचं डायमेन्शन काय बघा, m0, l⁻−1, t⁻0 आणि k⁻1 हे टेम्परेचरचे डायमेन्शन आहेत. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स शिकायचे आहेत. त्यानंतर डायमेन्शनल इक्वेशनचे डेफिनेशन बघा. ॲन एक्सप्रेशन विच गिव्ज रिलेशन बिटवीन द डिराइव्ड युनिट्स अँड फंडामेंटल युनिट्स इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स इज कॉल्ड डायमेन्शनल इक्वेशन. याला म्हणायचं आहे डायमेन्शनल इक्वेशन. आता इथं एक्झाम्पल दिलेत बघा डायमेन्शनचे. डायमेन्शन्स ऑफ स्पीड आर 0, 1, -1 इन ऑर्डर टू मास, लेंथ अँड टाईम रिस्पेक्टिवली. Dimensions of force are 1, 1, -2 in order of mass, length and time respectively. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स, डायमेन्शनल इक्वेशन आणि त्या डायमेन्शनल किंवा त्या फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शनल ॲनालायसिस हे आपल्याला ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये करायचं आहे. ठीक आहे. आता हे कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं, ह्या डायमेन्शनल ॲनालायसिसवरती फार छान पद्धतीने आपण एक पुढचं लेक्चर घेणार आहोत. वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या असतात त्या क्वांटिटीचं आपण डायमेन्शनल ॲनालायसिस करणार आहोत. आणि शुअर शॉट लिहून घ्या की ह्याच्यावरती 100% तुम्हाला CET, नीट आणि JEEला तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. रिसेंटली नीट 2019मध्ये एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की थर्मल कंडक्टिव्हिटी जे असते त्याचं डायमेन्शन काय असतं, असा प्रश्न होता नीट 2019. मी ते क्वेश्चन घेणारच आहे ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर. आपण नीट, JEE आणि CETला आलेले प्रश्न घेणार आहोत चॅप्टर वाईज. त्यामध्ये पण तो क्वेश्चन येईल, पण मी तुम्हाला इथं रिकॉल करतो आहे जेणेकरून तुम्हाला ह्या पॉईंटचं महत्त्व समजावं. सो हे पण जे सगळं दिलेलं आहे, एक मिनिट. सो हे पूर्ण पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे की व्हॉट इज डायमेन्शन, त्यानंतर व्हॉट इज डायमेन्शनल इक्वेशन, त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ डायमेन्शन्स. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मी उद्या तुम्हाला पूर्ण चार्ट देईन ह्या पुढच्या लेक्चरमध्ये आणि मग आपण बघूया की डायमेन्शनल ॲनालायसिस एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा आपण कसा करायचा असतं. ओके, इथंच थांबूया.